जय शिवराय। भारत हा कृषीप्रधान देश आहे व ज्याप्रमाणे या भारत देशात अनेक सण समारंभ साजरे केले जातात, त्याचप्रमाणे मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष 10व्या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित सण असून सौर कालगणनेशी संबंधित असा हा एक महत्त्वाचा भारतीय सण आहे। या दिवसामध्ये शेतात आणि मळ्यामध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात। हरभरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओव्या, तीळ अशा गोष्टी सुंटात भरून त्या देवाला अर्पण करतात। बायका उखाणे घेतात व एकमेकांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणतात। मकर संक्रांतीला महाराष्ट्रात नुसतेच संक्रांत म्हणत नाहीत। मकर संक्रांत, उत्तरायण मागी संक्रांती, ज्याला पश्चिम बंगालमध्ये मोकर सोनक्रांती म्हणूनही ओळखले जाते आणि नेपाळमध्ये मागे संक्रांती, येथे संक्रांती म्हणजे हस्तांतरण, हा दिवस सूर्याचा मकर राशी संक्रमण दिवस मानला जातो। आता हिंदू दिनदर्शिकेमध्ये सूर्य उत्तरेकडे सरकतो। सूर्य या देवाला समर्पित अनेक स्थानिक बहुदिवसीय उत्सव संपूर्ण भारतात आयोजित केलेले असतात। ग्रिगोरियन दिनदर्शिकेनुसार जानेवारी महिना सुसंगत सूर्य मकर राशीत प्रवेश करतो। तो दिवस दरवर्षी साजरा केला जातो। सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचा तो पहिला दिवस असतो। लिपी वर्षामध्ये एक दिवस जोडल्यामुळे मकर संक्रांतीची तारीख थोडी बदलू शकते। लिपी वर्षात ते 15 जानेवारीला येते, अन्यथा 14 जानेवारीला असते। मकर संक्रांती सामाजिक सण जसे की रंगीबेरंगी सजावट, ग्रामीण मुलांनी घरोघरी जाणे, गाणी गाणे आणि काही भागात भेटवस्तू मागणे, मेळे, नृत्य, पतंग उडवणे, बोनफायर आणि मेजवानी यासारख्या सामाजिक उत्सवांनी साजरी केली जाते। इंडोलॉजिस्ट डायना एल यांच्या मते मागा मेळ्याचा उल्लेख हिंदी महाकाव्य महाभारत आहे। अनेक निरीक्षक पवित्र नद्या किंवा तलावांवर जातात आणि सूर्याला धन्यवाद देण्यासाठी स्नान करतात। दर 12 वर्षांनी हिंदू कुंभमेळ्यासह मकर संक्रांत पाळतात। जगातील सर्वात मोठ्या सामूहिक तीर्थशास्त्रापैकी एक, अंदाजे 60 ते 100 दशलक्ष लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात। या कार्यक्रमात ते सूर्याला प्रार्थना करतात आणि गंगा आणि यमुना नदीच्या प्रयागराज संगमावर स्नान करतात। ही परंपरा आदि शंकराचार्यांना दिली जाते। दरवर्षी 21-22 डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या 23.5 दक्षिण या अंशावर लंब रूपात पडतात आणि त्या दिवसापासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होते। इसवी सनाच्या सुरुवातीच्या वर्षात सूर्य त्याच सुमारास मकर राशीमध्ये संक्रमण प्रवेश करीत असे, त्यामुळे 23.5 दक्षिण या अक्षय वृत्ताला मकर वृत्त म्हणू लागले। पुढच्या काळात सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात 21-22 डिसेंबरलाच होत राहिली, तरी पृथ्वीच्या परांचन गतीमुळे सूर्याच्या मकर संक्रमणाची तारीख पुढे जात राहिली। साहजिकच हिंदूंच्या मकर संक्रांत या सणाची तारीख बदलत राहिली। मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीत मकर राशीत प्रवेश होतो। सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे 21-22 डिसेंबरला सुरू झालेले असते। अर्थातच त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते। पृथ्वीवरून पाहिले असता 21-22 डिसेंबर पासूनच सूर्याच्या उगवण्याच्या जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते। संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते अशी समजूत प्रचलित आहे। कधी तिचे वाहन हत्ती, कधी गाढव तर कधी डुक्कर असते। संक्रांतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोग्या नावाने साजरा होतो। या हवामानात उपलब्ध सर्व शेंगाभाज्या, फळभाज्या यांचा तिळाचा कूट घालून केलेले मिश्र भाजी, ती लावलेली बाजरीची भाकरी, लोणी आणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात। संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते। संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे। हा काळ थंडीचा असतो, त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात। तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी सोलावणे, पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात। तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिद्धता। सिद्धता म्हणजे स्नेह मैत्री। या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात। स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू। तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाणघेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे, जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे, असा हा मकर संक्रांतीचा कार्यक्रम असतो। धन्यवाद। जय शिवराय।